तिथं काय आणि सगळ्यात मेन विषय सांगायचा राहिला, आम्ही इथे एक चॅलेंज करायला आलो, DC मध्ये आलेलो आहे आणि DC मध्ये आपलं चॅलेंज होणार आहे 100 रुपये चॅलेंज. 100 रुपये 3 जणांनी खाऊन निघायचं. 1 2 3 जणांचं 100 रुपये. मला नाही खायचं. चॅलेंज कम्प्लीट झालं पाहिजे ना आपलं. 100 रुपयात 3 गोष्टी खायच्यात, विषय संपला. खाऊ नाही खाणार, खाऊ नाही खाणार, खाणार एकटा वैयक्तिक खाणार. तसं नाही, नॉनव्हेज खात बसलं तुम्ही. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. परत एकदा दिवसांनी मावळलेला सूर्य उगवलेला आहे. कामं कॉलेज हे असले राडे चालू. मग म्हटलं आज सुट्टीचा दिवस होता, ब्लॉग करणं गरजेचं आहे. पोटा पाण्याच्या दृष्टिकोनातून ब्लॉगला जर विसरलं ना केलं एवढे दिवस, त्याचं काही श्रेय भेटायचं नाही. तुम्ही म्हणताना आज काय कंटेंट घेऊन आला, तर आजचा कंटेंट क्वालिटी होणार, क्वालिटी नाही 5 होणार आहे. 5 हे असली सोबत असली ना काहीतरी फेल नियोजन असतं. तसे आपले वैयक्तिक ब्लॉग चांगले असतात. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून ठेवा. तिथं काय आणि सगळ्यात मेन विषय सांगायचा राहिला, आम्ही इथे एक चॅलेंज करायला आलो, DC मध्ये आलेलो आहे आणि DC मध्ये आपलं चॅलेंज होणार आहे 100 रुपये चॅलेंज. 100 रुपये 3 जणांनी खाऊन निघायचं. 1 2 3 जणांचं 100 रुपये पोट भरलं पाहिजे. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. काय होतंय बघत राहावा. काय घ्यायचं आहे ते विचारू नका भाऊ. 100 रुपयात आहेत आपल्याकडे. 100 रुपयात काही ते बघा, तिघांचं झालं पाहिजे निवांत. आणि एक नाही, एक गोष्ट नाही खायची, अशा आपल्याला 3 गोष्टी खायच्या. 100 रुपयात 3 गोष्टी खाऊन झाल्या पाहिजे. पण इथं पाणीपुरी 40 50 रुपयाला आहे. आपल्या बजेट व्हेज स्टीम मोमोज काय 20 रुपयाला. 20 रुपयाला इथे चॉकलेट बी नाही जाणार काय आपल्याला. बरेच दिवस झाले इकडे आलतो. तसले चॉकलेट काय खाल्लं ना, चॉकलेट नाही सँडविच, चॉकलेट सँडविच खाल्लेले 50 रुपयाला. 50 बघू तसलंच काय तर आज शोधला होता. शॉर्मा, अरे शॉर्मा 100 रुपयात तुम्ही नॉनव्हेज शॉर्मा खाता ना. आपल्याला चॅलेंज करायचं आहे. मला नाही खायचं. चॅलेंज कम्प्लीट झालं पाहिजे ना आपलं. 100 रुपयात 3 गोष्टी खायच्यात, विषय संपला. तुला विचार काय करायचं म्हणतो ना श्रावण, तुला काय खायचं ते? मला घे शॉर्मा. चल शॉर्मा नॉनव्हेज. मला पाणीपुरी घ्या. एक पाणीपुरी, म्हणजे डायरेक्ट चिकन शॉर्मा सांगून आला, विषय संपला. माझं काय असतं का नाही माझं. चल आईला ह्याच्यात काय करावं तेच कळलं. आज लय दिवसात करतोय बाबा. जाऊ द्या, चालून घ्या, चालायचंच. काय घेऊन येऊ मला घेऊन यायची. गरीब आता हे गरीब आहेत, कमी गरीब आहेत. चांगलं नॉनव्हेज खाताय राव. म्हणजे माझा न विचार करतो मी नॉनव्हेज. खातो. आता चॅलेंजचा विषय नाही तर अकाउंटचा बँक बॅलन्स काढला असतं, मग तुम्हाला दाखवलं असतं इथं. मग काय त्रुटी घेऊन गेलो असतो. काय चालायचंच. सो बरेच दिवस झालं म्हणलं काय ब्लॉगच नव्हता. आणि आज पण असं काय स्पेशल कंटेंट नाही, पण म्हणलं आलोच बाहेर, तर त्याच्या निमित्ताने काहीतरी झालं ते झालं. अरे स्नॅप काढणार आहे खाण्यासाठी आता का तुम्ही स्नॅप टाकण्यासाठी आता? तू म्हणलं म्हणून काय नाही, काय आता नंबर राहिला माझा. चॅलेंजला हिंनी तर फेल नियोजन करून टाकलं सगळं. 100 रुपयात आपल्याला 3 गोष्टी खायच्या. 100 रुपयाची एक गोष्ट करून दोघंच खात बसलेत. माझा न विचार करता. जाऊ द्या, चालायचंच. आता मी इथनं पुढं काहीतरी घेतो, बघू. आता मी माझं वैयक्तिक चॅलेंज करतो. तुमचं नाही करायचं, वैयक्तिक चॅलेंज करतो 100 रुपयाचं. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आज नुसतं हे करण्यावारी जिंदगी चालली माझी. स्टे ट्यून. शॉर्मा खायला येतो तुम्ही? होय, शॉर्मा खायला येतं कशाला? ना खाण्याच्या पद्धती माहिती ना काय माहिती. बघायचं आपलं रील्सवर आणि यायचं शॉर्मा खायला. बघा बाबा, आता तुम्हाला पटतंय का? शॉर्मा खायला आलेत. शॉर्मा तुला येतं का नीट खायला? हे बघ कुठलं मारे
सोमवारी बरं का आज काय पोर सोमवारी पण पाळणत नॉनव्हेज बघा बाबा. आता लक्षात आलं खाल्ल्यावर. काय नाही खाल्ल्यावर लक्षात आलं. माझे आयुष्यात चांगले कर्म करतोय मी माहिती का. कधी जिंदगीत नॉनव्हेज नाही खाल्लं. बघा मग माझे किती चांगले कर्म असतात. सोमवारी तुम्हाला नॉनव्हेज खायला लाज नाही का वाटत. सांगायचं नाही कुणाला. सांगायचं नाही बघा त्यात आता सगळी निर्लज्जपणाची पातळी सोडून दिली. काय नाही सुखाने बी खायचं असं इथं मला न दे. आता तुम्ही खाताय म्हणून बोलतोय मी. नाही तर खावा सोमवारी खावा मंगळवारी खावा. मला काय करायचं. आपलं चॅलेंज बिलेंज सगळं राहू द्या बाजूला. विषय काय झालं मला व्हेजच काय भेटत नाही इथं. तोच लय मोठा विषय झाला. 100 रुपयात 3 घेण्याच्या गोष्टी करतोय मी. पण मला 100 रुपयाची एक साधी गोष्ट पण व्हेज भेटा नाही. सगळं डिसीचं म्हणजे कोणा फिरलोय पण काय अशी चांगली गोष्ट मला काय व्हेजमध्ये भेटणच. म्हणजे बघा व्हेजवाल्यांची परिस्थिती. बटाटा खाण्याशिवाय काय पर्यायच नाही. स्टीम मोमोज तरी ते तसलं खात नाही. व्हेज स्टीम मोमोज तर खात नाही ना. त्याचा विषय बघू आता. माझं नशीब जर चांगलं असलं तर मला खायला भेटन. नसलं जायचं घरी. काय चांगले कर्म करायचं आपण. माझ्यासोबतच देव कर्म करतो. काय आता चालायचंच. सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तरी. माझ्या कर्मांचं फळ भेटू द्या जरा लवकर. काय व्हेजमध्ये एक चांगली गोष्ट शोधा आपल्याला. बघा इथं ट्रिपल चॉकलेट बाउल 200 रुपये. किटकॅट डेझर्ट बाउल 219 रुपये. म्हणजे आमच्यासारख्यांनी इथं यावा का नाही यावा. अरे इथं काय वी आर सर्विंग नाव बगरपट्टा DC एन्जॉय पुणे नंबर 1 ग्रिल्ड सँडविच. पण त्यासोबत फ्री आहे का. सँडविचवर पोट भरवायचं. काय जाऊ द्या घालायचं. सँडविच वी आर खाऊ नाही खाणार. खाऊ नाही खाणार. खाणार एकटा वैयक्तिक खाणार. तसं नाही. नॉनव्हेज खाऊन बसलं तुम्ही गेलं तरी चालेल. सँडविचवाला नशिबच नाही. सँडविचवालाच नाही. असल्या ठिकाणी आलोय. समोसा पनीर रोल जवार लाफडा फाफडा मसाला ढोकळा. जिंदगीला इटलेला माणूस आहे. असलं खायची वेळ आलेली. बघा आता काय बाबा. शॉर्मा खाऊन आलेत आणि ह्याच्यात हिस्सा मागणी चालू आहे. मागणी श्रावण हे ट्विस्ट पोटॅटो तर घेतलंय आपण. पण एकदा घेतलेलं बघ बंटी दादाने टाकून दिलं. खाल्लंच नव्हतं पोरांनी. बघू आता नक्की नियोजन कसं लागतंय. मी तुम्हाला ह्याचा पण रिव्ह्यू देतो. म्हणून स्टे ट्यून काय सबस्क्राईब करून ठेवा. थांब थोडा तर बंद कर. असं कसं बंद करण. आता ह्याचा रिव्ह्यू देतो मी. रिव्ह्यू द्यायची वेळ झालेली. सो बाय बाय मित्रांनो. ठीक आहे वाईट नाही. या हे खायला या इथं पैसे वाया नाही जाणार. खातात होका गाईज होका तेल होका. म्हणून असलं तुम्ही चवी पोटी खायला येतात पण नका येऊ. पिशू दे रे. धन्यवाद शेठ. मागितल्या पहिल्यांदा गोष्ट दिली कुठली तरी भाऊ. म्हणून असल्या गोष्टींपासून लांब राहावा. DCला जाण्यापेक्षा श्रावण भाऊसारखं करा. स्वीट होममध्ये जाऊन 40 रुपयाचं पनीर आणून पनीरची भाजी करून खावा. आयला लय मेसेज यायला लागले. बघावं लागतं. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. हो फायनली गाईज आता तिकडनं सगळे कुठाने करून तासभर तिथे इथून आम्ही आता घरी चाललेलो आहे. आणि सगळ्यात मेन मोटिव्ह काय होता आपला की TCबद्दल म्हणजे डेस्टिनेशन सेंटरबद्दल आपल्याला सांगायचं होतं. डेस्टिनेशन सेंटर म्हणजे अमरावतीतली एक अशी प्लेस आहे. एमनारा मॉलमध्ये खायला जर आपलं बजेट नाही ना बसलं आपण DCला येतो. पण नेमका विषय आज असं झाला आहे DCला येऊन काय सारखा भेटलेला नाही खायला. म्हणजे एवढं तेलकट ते आपण मेन म्हणजे आपल्याला करायचं होतं चॅलेंज पण नीट नाही झालं. चालायचंच पोरच असलेलं सोबत असले तसं कोणाचं नशीब उजाळत. आता काय करायचं आम्हाला इकडं नाही रे. इकडं तुम्हाला एक रस्ता ओळख इथं. काय नाही धन्यवाद. सॉरी चुकून आलो. जातो माघारी. आमचा ड्रायव्हर जरा अँटिक आहे. सो फायनली आता सगळ्या घरामध्ये तुम्हाला टाकत एवढे ह्याच्यात तुम्हाला एक समजेल काय टाकलं कंप्लीट लोक आपल्याला आहे. सो ब्लॉग आवडला असेल नसेल तरी पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आधी म्हणायचं भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण आता उद्या ब्लॉग आपली दररोज येत नाही आहेत बिकॉज बिझी झालोय जरा. कामाच्या शेड्यूलमध्ये गुंतलेला माणूस आहे. रविवारी चांगला ब्लॉग करा पण प्लॅन कॅन्सल झाला.
तर जाऊ दे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. डन फॉर द डे. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चहा पिऊन झोपा आणि पेपरला जात जावा. पेपर बुडवत जाऊ नका क्लासचे.